नमस्कार. आज आपण अशा दोन शक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्यातील एक आहे विश्वाचं दैवी तत्व आणि दुसरी आहे आपल्या इतिहासाचं एक तेजस्वी पर्व. चला तर मग या अद्भुत गोष्टीत आपण जरा खोलवर शिरूया. ही एकच ओळ, पण बघा यात किती मोठं तत्वज्ञान दडलंय. याचा अर्थ अंधार हा कधीच शेवट नसतो, उलट तो एका नव्या तेजस्वी सुरुवातीचा गर्भ असतो. आणि हेच सूत्र आहे जे या दोन महान गोष्टींना एकत्र आणतं. एकीकडे महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश, जो अंधार भेदून प्रकाशाकडे जायला सांगतो, आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच प्रवास, संकटांच्या अंधारातून स्वराज्याची पहाट निर्माण करण्याचा. चला तर मग आधी या कथेचा जो पहिला आधारस्तंभ आहे तो समजून घेऊया. महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही, तर आतून जागे होण्याची, जागृत होण्याची एक संधी आहे. अगदी बरोबर जागृती. आपल्याला वाटतं महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास किंवा पूजा, पण नाही. त्याचा खरा अर्थ खूप खोल आहे. तो म्हणजे स्वतःच्या आत डोकावून बघणं, आपल्या आत लपलेल्या वाईट विचारांना, प्रवृत्तींना शोधून त्यांचा नाश करणं. भगवान शिव म्हटलं की आपल्याला काय आठवतं? त्यांचं ते संहारक रूप, बरोबर. पण त्याही पलीकडे त्यांचे एक रूप आहे जे जास्त महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे परम संयमाचं प्रतीक. आणि या संयमाचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं असेल तर ते म्हणजे समुद्रमंथनाची कथा. जेव्हा देव दानवानी समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून हलाहल नावाचं विष बाहेर पडलं, इतकं भयंकर की सगळी सृष्टी जळून जाईल. तेव्हा भगवान शिवाने ते स्वतः प्राशन केलं. का केलं असेल त्यांनी असं? तर जगाला वाचवण्यासाठी. हेच तर आहे स्वतःवरचं नियंत्रण, तो संयम आणि ती करुणा. आणि मग ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न आपल्या स्वतःसाठी उभा राहतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही ना काही विष तर असतंच, जे आपल्याला आतून जाळत राहतं. तर काय आहे हे विष? हा आहे राग, जो दुसऱ्यांना जाळायच्या आधी आपल्याला जाळतो. हा आहे मत्सर, जो दुसऱ्यांच्या सुखात आपल्याला दुखी करतो. आणि ही आहे भीती, जी आपल्याला कोणतंही पाऊल पुढे टाकू देत नाही. खरं तर हेच ते आजच्या काळातलं हलाहल आहे, नाही का? आणि महाशिवरात्री आपल्याला हेच विष पचवायला शिकवते. आणि म्हणूनच महाशिवरात्री आपल्याला एकच गोष्ट सांगते: बाहेरच्या जगावर विजय मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर आणि आपल्या विकारांवर विजय मिळवणं जास्त गरजेचं आहे. बरं, हा झाला एक भाग. आता वळूया कथेच्या दुसऱ्या तितक्याच तेजस्वी भागाकडे. एक असं नाव जे फक्त एक राजा नाही, तर एक जिवंत विचार आहे: छत्रपती शिवाजी महाराज. जरा विचार करा, एका लहानशा अगदी सामान्य किल्ल्यावर जन्म, पण स्वप्न आभाळाला गवसणी घालणारं, समुद्रासारखा अथांग. हीच तर महाराजांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद होती. महाराजांची ताकद फक्त तलवारीत होती का? अजिबात नाही. त्यांची खरी ताकद होती आई जिजाऊंनी दिलेल्या स्वराज्याच्या संस्कारांमध्ये, गुरु समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनात, आणि हो, भगवान शिवावर असलेल्या त्यांच्या अढळ श्रद्धेमध्ये. त्यांची युद्धगर्जना हर हर महादेव होती. याच भक्कम पायावर त्यांनी स्वराज्याची इमारत उभी केली. स्वराज्याच्या मार्गात शत्रू तर अनेक होते, पण एक शत्रू, एक भेट अशी होती जिने त्यांच्या धैर्याची आणि मुत्सद्देगिरीची खरी कसोटी पाहिली. तो होता अफजल खान. नुसता सरदार नाही, तर आदिलशाहीची चालती बोलती दहशत, क्रूर आणि कपटी. जेव्हा तो स्वराज्यावर चालून आला तेव्हा सगळेच धास्तावले होते. पण महाराज, ते डगमगले का? अजिबात नाही. कारण त्यांना पक्क ठाऊक होतं की ही लढाई सत्तेसाठी नाही, तर धर्मासाठी आहे, न्यायासाठी आहे. आणि जिथे धर्म असतो तिथे भीतीला जागा नसते. आणि इथेच या बिंदूवर येऊन श्रद्धा आणि शौर्य एकत्र मिळतात, जिथे शंकराचं तत्वज्ञान आणि शिवाजी महाराजांचं कार्य एकरूप होऊन जातं. बघा किती सुंदर जोड आहे. महाशिवरात्री काय शिकवते? कितीही अंधार असला तरी ध्यान लावून स्वतःला स्थिर ठेवा. आणि महाराज काय सांगतात? कितीही संकटं आली तरी स्वराज्याचा भगवा उंचच ठेवा. म्हणजे काय? तर संदेश एकच आहे: अंधाराला घाबरू नका, त्याचा सामना करा. म्हणजे यातून आपल्याला मिळणारा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे भीतीवर मात करा. दुसरं, स्वाभिमान जपा, तो कधीही गहाण ठेवू नका. आणि तिसरं, धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही, तर आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हे कधीही विसरू नका. आजकाल आपण बघतो प्रत्येक जण ट्रेंडच्या मागे धावतोय, पण महाराजांचं आयुष्य आपल्याला एक जबरदस्त गोष्ट शिकवतं: ट्रेंड्स येतात आणि जातात, पण तत्व ती कायम राहतात. तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गोष्टीतून आज आपण काय घ्यायचं? हे शिवतत्व आपल्या आयुष्यात आपण कसं आणू शकतो? आजच्या जगात आपली सगळ्यात मोठी ताकद कोणती? वायफाय पॉवर. सिग्नल गेले की आपण संपलो. पण खरी
कधीही न संपणारी ताकद आहे विल पॉवरमध्ये, म्हणजे आपल्या इच्छाशक्तीमध्ये. हीच ती शक्ती आहे जी शिवशंकरांनी विष पचवताना आणि महाराजांनी स्वराज्य उभारताना दाखवली. म्हणूनच ही महाशिवरात्र साजरी करताना फक्त कथा ऐकू नका, त्यातील जी तत्त्वं आहेत ना ती आपल्या जगण्यात जागृत करण्याचा संकल्प करूया. आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक शेवटचा प्रश्न येतोच की आजच्या काळात आपल्या पिढीने स्वप्न बघावं तरी कसं. याचं उत्तरही आपल्याला महाराजांकडूनच मिळतं. स्वप्न बघा, पण ते मोठं असलं पाहिजे. ते निर्भयपणे बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी असलं पाहिजे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो घडवण्यासाठी असतो. चला तर मग प्रेरणा घेऊया आणि कामाला लागूया. हर हर महादेव. जय शिवराय.